Press the bell icon on the YouTube app and never miss another update from the Unique Academy. नमस्कार, मी प्राची साळुंखे. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे यूपीएससी पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षेला जाताना, आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत द युनिक अकॅडमी पुणेचे डॉक्टर अमित अहिरे सर. सर, महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर अमित अहिरे हे स्वतः MBBS आहेत. 2012 पासून ते स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. तर 2015 पासून द युनिक अकॅडमी पुणे येथे विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, भूगोल या विषयांचे शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळांमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय. तर मग चला, आज आपण त्यांच्याकडून यूपीएससी पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षेला जाताना नेमकं काय करायचं, कसा अभ्यास करायचा याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. सर, महाराष्ट्र कॉलिंग मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मी डायरेक्ट विषयालाच हात घालते. जी आपली मुख्य परीक्षा असते सर यूपीएससीची, तर त्याची साधारण रूपरेषा काय असते? साधारणतः आपण जर मुख्य परीक्षेची रूपरेषा बघितलं तर त्यामध्ये आपल्याला जवळपास 3 बाबींची आपण इथं लक्ष देणारे 3 बाबी आहेत. एक तर म्हणजे मुख्य परीक्षेमध्ये किती प्रश्न विचारले जातात, एक तर म्हणजे ते मार्क्स किती असतात, आणि त्या किती त्याचे मुख्य परीक्षेचे जे अवर्स असतात म्हणजे रायटिंग अवर्स ते किती असतात. तर एकूण आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये 9 पेपर्स लिहायचे असतात. त्या 9 पेपर्समध्ये जर पहिले 2 पेपर जर बघितले ते अनिवार्य असतात, त्याला आपण पेपर A किंवा पेपर B म्हणून. ते अनिवार्य पेपर हे भाषेचे पेपर असतात, त्याला कंपल्सरी लँग्वेजेस पेपर असं पण म्हणतात. ते क्वालिफाईड नेचर असतात. आणि पहिला जो पेपर असतो ते पेपर A म्हणू आपण, तो इंग्लिशचा असतो म्हणजे इंग्रजी. आणि पेपर B जो असतो तो भारतीय संविधानाच्या ज्या 8व्या परिशिष्टामध्ये ज्या 22 भाषा आहेत त्याच्यापैकी कुठलीही भाषा घेऊ शकतात तुम्ही. इथं मराठी मीडियमची मुलं किंवा महाराष्ट्रीयन मुलं हे मराठी घेतात. म्हणजे असे इंग्रजी आणि मराठी असे पेपर A आणि B असे अनिवार्य पेपर असतात. हे 2 पेपर झाले. उरलेले जे 7 पेपर असतात त्याच्यामध्ये पेपर 1 जो असतो किंवा पेपर 1 आणि जो पहिला पेपर आपण असं म्हणू निबंधाचा असतो, एसे पेपरचा असतो पेपर 1, तो 250 मार्काचा असतो, तो 3 तासात लिहायचा असतो. पेपर 2 आणि आपण असं म्हणू सामान्य अध्याय किंवा GS1 जो पेपर असतो तो 250 मार्काचा असतो, तो 3 तासात लिहायचा असतो. पेपर 3 GS2 हा पण 250 मार्काचा पेपर असतो, तो 3 तासाचा लिहायचा असतो. पेपर आपण त्याला म्हणू 4 GS3 हा आपण 250 आणि तो पण 3 तासात लिहायचा असतो. पेपर 5 म्हणजे GS4 हा पण 250 मार्काचा असतो आणि तो 3 तासात लिहायचा असतो. याच्यामध्ये आता असं आहे की GS1, GS2, GS3, GS4 आणि हे जे पेपर्स असतात ते साधारणतः आपण त्याची थोडं ओळख करून नंतर आपण पेपर 6 आणि पेपर 7 कडे जाऊ. पेपर 2 किंवा GS1 हा जो पेपर असतो त्याच्यामध्ये इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, त्याच्यानंतर इंडियन हेरिटेज कल्चर, नंतर भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास आणि भूगोल ह्या विषयामधून प्रश्न विचारले जातात. आणि त्याच्यानंतर GS2 म्हणजेच पेपर 3 हा जो पेपर असतो त्याच्यामध्ये आपल्याला भारतीय प्रशासन, लोकप्रशासन किंवा संविधान, इंटरनॅशनल रिलेशन किंवा भारतीय समाज ह्याविषयी जे प्रश्न असतात ते त्या पेपरमध्ये विचारले जातात. पेपर 4 आणि GS3 हा 250 मार्काचा जो पेपर असतो त्याच्यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान असतं, त्याच्यामध्ये जैवविविधता, आपत्ती व्यवस्थापन असतं, त्याच्यानंतर अर्थशास्त्राचे प्रश्न त्या पेपरमध्ये विचारले जातात. पेपर 5 आणि GS4 जो पेपर असतो त्यामध्ये इथिक्स, इंटेग्रिटी, ॲप्टिट्यूड म्हणजे स्टुडंटची प्रामाणिकता किंवा आपण त्याला म्हणतो नीतिमत्ता किंवा नैतिक कॅरेक्टर जे असतं ते आपण तिथे चेक करत असतो. तर हे झाले GSचे 4 पेपर्स. मग आपण आता पेपर 6 आणि 7 कडे वळूया. तर पेपर 6 आणि पेपर 7 हे वैकल्पिक विषयाचे पेपर असतात म्हणजे ऑप्शनल सब्जेक्टचे पेपर असतात. दोघं मिळून ते 500 मार्काचा तो पूर्ण पेपर असतो. पण सकाळच्या सत्रामध्ये 250 आणि दुपारच्या सत्रामध्ये 250 मार्क असे टोटल 500 मार्काचा तो वैकल्पिक विषयाचं आपल्याला लिहायचं असतं. आणि तो इंडिव्हिज्युअली ईच पेपर कॅरीज 250 मार्क्स अँड वी सपोज टू राईट अराउंड विदिन 3 आवर्स म्हणजे 3 तासामध्ये 250 मार्काचा आपल्याला सकाळच्या आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये लिहायचं असतं. तर अशा पद्धतीने ही एक संक्षिप्त अशी रूपरेषा आपल्याला म्हणता येईल.
बरोबर. आणि सर जी मुख्य परीक्षा असते तर त्या मुख्य परीक्षेचा निवडीच्या अंतिम टप्प्यात साधारण काय उपयोग होतो आणि किती ती महत्त्वाची ठरते? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मॅम. जर तुम्ही विचार केला मुख्य परीक्षेत जर आपण पर्सनॅलिटी टेस्ट किंवा इंटरव्ह्यू ह्याचे मार्क आणि मुख्य परीक्षेचे मार्क जर आपण कन्सिडर केले तर दोघं मिळून आपल्याला 2025 मार्क आहेत. ओके. पण जर तुम्ही फक्त मुख्य परीक्षेचे म्हणजे रिटर्न मार्क्स बघितले तर रिटर्न मार्क्स हे 1750 आहे. म्हणजे आपण पर्सेंटेजच्या भाषेत बोलायला गेलो तर 85% हे लिखाणाचे मार्क आहे. अच्छा. आणि फक्त 15% हे इंटरव्ह्यू किंवा पर्सनॅलिटीचे मार्क आहे. म्हणजे ह्यावरनं आपण समजू शकतो की मुख्य परीक्षेचं महत्त्व किती आहे. हे पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट मला सांगायची की आजकाल असं आहे की तुम्ही जर 2018ची प्रिलिमिनरी एक्झामिनेशन बघितलं तर त्यामध्ये साधारणतः असं आढळून आलं आहे की ह्या वर्षी रिझल्ट थोडा टफ होता. आणि तो टफ ह्यासाठी होता की ज्या मुलांनी मेन्सचा अभ्यास केला किंवा एक मेन्स दिली किंवा मेन्सपासून अभ्यास केलेला आहे त्या विद्यार्थ्यांना ही पूर्वपरीक्षा फारच इझी गेलेली. ओके. म्हणजे याचा अर्थ काय की जर पूर्वपरीक्षा समजा मुख्य परीक्षेत जर तुमचा चांगला अभ्यास असेल तर पूर्वपरीक्षा पण तुम्हाला फार इझी जाते. म्हणजे माझं विद्यार्थ्यांना इथं सांगायचं एक सल्ला असेल की जर तुम्हाला ही एक्झाम लवकरात लवकर क्लिअर करायचं असेल तर तुमचा अभ्यास हा मुख्य परीक्षेपासून सुरुवात तुम्ही करावी. तर ह्या पद्धतीने आपण फार ही महत्त्वाची परीक्षा आहे. ओके. मुख्य परीक्षा. आणि वैकल्पिक विषय आपण जो म्हणतो की ऑप्शनल सब्जेक्ट तर त्याची निवड आपण कशी करायला पाहिजे? अच्छा. UPSC हे एक अशी एक्झाम आहे की त्यामध्ये तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये ग्रॅज्युएशन केलं तरी तुम्हाला एक फ्रीडम असतं की तुम्ही UPSCने दिलेल्या 26 वैकल्पिक विषयापैकी कुठलाही विषय घेऊ शकता. ओके. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला खूपच पॅशन आहे पण त्याचं जर BA MA झालेलं आहे आणि त्याला असं वाटलं की मला मेडिकल सायन्स घ्यायचं तर ते घेऊ शकतात. ही एकच एक्झाम अशी. पण तरी आपण थोडं वैकल्पिक विषयाबद्दल बोलू. तर UPSCने 26 असे वैकल्पिक विषय दिले आणि त्या वैकल्पिक विषयाकडे साधारणतः असं आहे की महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांचा एक प्रॉब्लेम असतो की त्या वैकल्पिक विषयामध्ये ग्रॅज्युएशन वेगळ्या याच्यामध्ये असतं आणि त्यांचं स्कूलिंग वेगळ्या याच्यामध्ये असतं किंवा ग्रॅज्युएशनमध्ये ती स्ट्रीम बदलतात. मग अशा वेळेस आपण ऑप्शनल कसा निवडावा तर अशा वेळेस होतं की काही पॉप्युलर ऑप्शन असतात त्याबद्दल आपण नंतर डिस्कशन करू. तर ऑप्शनल निवडताना माझ्या मते 4 गोष्टींचा आपण त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. एक तर म्हणजे तो ऑप्शनल निवडताना तुमची आवड पाहिजे. म्हणजे मी तर म्हणेल की आवडीपेक्षा तुमचं पॅशन पाहिजे की कुठल्याही वेळी तुम्हाला कंटाळायला नको की मला हे ऑप्शनल आता वाचायचंय मला कंटाळायला नको. आणि ते फार महत्त्वाचं असतं म्हणजे आवड एक पॅशन पाहिजे. पहिली ही गोष्ट. दुसरी अशी गोष्ट आहे की त्या विषयाचं त्या वैकल्पिक विषयाचं सब्जेक्ट मटेरियल जे सब्जेक्ट मटेरियल आहे दॅट इज अवेलेबल इन द मार्केट ऑर नॉट. मीन्स इट इज अवेलेबल इन द मार्केट ऑर नॉट. ओके. यू सपोज टू एन्श्युअर अबाउट दॅट. म्हणजे ते जर मटेरियल नसेल तर तो कितीही चांगला विषय असेल आणि कितीही स्कोरिंग असेल तर तो आपल्याला मार्क्स देणार नाही. म्हणजे आपल्याला एन्श्युअर करावं लागेल की सब्जेक्ट मटेरियल अवेलेबल इन द मार्केट. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा आहे त्याचं गायडन्स किंवा मार्गदर्शन. समजा त्या विषयाचं मार्गदर्शन जर उपलब्ध नसेल समजा त्या विषयाचे सिनियर्स पण नसतील तर त्यावेळेस आपल्याला ते थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे गायडन्स हे खूप महत्त्वाचं असतं. मार्गदर्शन हे फार महत्त्वाचं. आणि त्याच्यामध्ये एक मुद्दा मला सांगावंसं वाटतं की बऱ्याच विद्यार्थ्यांचं माझ्याकडे जेव्हा स्टुडंट आहे त्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेडिकल सायन्स इंजिनिअरिंग किंवा मॅथ्स हे खूप चांगलं असतं किंवा मेडिकल सायन्सचं बॅकग्राऊंड असतं. अशा वेळेस त्यांना तो एक प्रश्न पडतो की गायडन्स नसल्यामुळे तो विषय ते घेऊ शकत नाही. मग बरेचसे मेडिकल इंजिनियर्स किंवा टेक्निकल बॅकग्राऊंडचे विद्यार्थी सुद्धा पॉप्युलर सब्जेक्ट घेतात. आणि चौथा माझ्या मते एक महत्त्वाचा मुद्दा आहे की तो म्हणजे प्रेडिक्टिबिलिटी. की ह्या मुख्य परीक्षेमध्ये वैकल्पिक विषयामध्ये आपल्याला एक त्याला म्हणतो आपण एक एक्सपर्ट व्हावं लागतं. आणि जेव्हा आपण खूप अभ्यास करतो त्यावेळेस एक प्रिडिक्शन पॉवर येतो की मला माहिती की हा मुद्दा चर्चेला जातोय किंवा हा मुद्दा जास्त फोकसमध्ये. तर ह्या विषया म्हणजे हा जो विषय आहे तो ह्या ऑप्शनलमध्ये किंवा त्या वैकल्पिक विषयामध्ये समजा मी अभ्यास केला तर किंवा मागच्या वर्षी हा विषय येऊन गेला किंवा त्याचे ट्रेंड्स वेगळे होते अशा पद्धतीने आपण अभ्यास केला तर आपण कदाचित त्याचं गेसवर्क करू शकतो. म्हणजे त्याची प्रेडिक्टिबिलिटी असते. आणि समजा तुम्ही 8 प्रश्नापैकी समजा तुम्ही प्रिपेअर केले 3 ते 4 क्वेश्चन जरी आले दॅट वुड बी इनफ फॉर यू. ओके. तर ह्या 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात.
आणि आपला जो विषय राहिला होता की पॉप्युलर सब्जेक्टबद्दल, तर हे पॉप्युलर सब्जेक्ट म्हणजे इतिहास, त्याच्यानंतर भूगोल असतो, त्याच्यानंतर राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन. आता हे पॉप्युलर सब्जेक्ट याच्यामुळे की याचं गायडन्स खूप चांगलं अवेलेबल आहे, सर्वच ठिकाणी तुम्हाला चांगलं गायडन्स मिळतं. दुसरी गोष्ट, याचं सब्जेक्ट मटेरियल खूप स्टँडर्ड अवेलेबल आहे मार्केटमध्ये, इंग्लिशमध्ये पण आणि मराठी माध्यमात पण आहे. आणि हे स्कोरिंग नेचरचे थोडक्यात आपल्याला सांगता येईल की स्कोरिंग नेचरचे, म्हणजे चांगले स्कोरिंग जर हवी असेल तर तुम्ही ह्या विषयांचा म्हणजे पॉप्युलर सब्जेक्ट म्हणूनच त्याला म्हणतात. ओके, ग्रेट. आणि सर आता आपण ऑप्शनल सब्जेक्ट बद्दल बोलत होतो, तर साधारण या ऑप्शनल सब्जेक्टची रूपरेषा कशी असते, म्हणजे स्ट्रक्चर कसं असतं? ऑप्शनल सब्जेक्टमध्ये जर तुम्ही बघितलं मॅम, तर ऑप्शनल सब्जेक्ट हे 500 मार्काचा असतो, म्हणजे टोटल पेपर 1 आणि पेपर 2 असतो तो. आपण त्याला पेपर 6 आणि 7 म्हटलेलं होतं. तर हे ऑप्शनल सब्जेक्ट एकाच दिवशी असतो, सकाळच्या सत्रामध्ये एक पेपर आणि दुपारच्या सत्रामध्ये एक पेपर. तर ह्या ऑप्शनलबद्दल मला एक आवर्जून सांगावंसं वाटतंय की फायनल सिलेक्शनमध्ये एक एसे आणि दुसरा म्हणजे ऑप्शनल, हे तुमचे रँक डिसाइडिंग फॅक्टर आहेत. म्हणजे तुम्ही ऑप्शनलमध्ये तुमचं परफेक्ट पाहिजे. ओके, ग्रेट. आणि सर आता 2018 मध्ये सप्टेंबर महिन्यात आय थिंक आपली मुख्य परीक्षा आहे, तर त्याचं नियोजन विद्यार्थ्यांनी कसं करावं असं तुम्हाला वाटतं? 28 सप्टेंबर रोजी मेन्स परीक्षा सुरू होते, मुख्य परीक्षा सुरू होते. आणि त्यावेळेस ही फार महत्त्वाची परीक्षा असते, कारण प्रिलियम UPSCमध्ये क्लिअर करणं फार मोठी गोष्ट असते. आणि प्रिलियम क्लिअर केल्यानंतर तुमचं जे यश आहे ते 2 बोट उरलेलं असतं. म्हणजे तुम्हाला फक्त मेन्स क्लिअर करायची असती आणि त्यामुळे इंटरव्ह्यूला तुम्ही पोचलेच असतात. पण अशा पद्धतीत जेव्हा 28 सप्टेंबरला एक्झाम आहे, त्यावेळेस मी ह्या 2 महिनेच आता राहिलेले, मी 2 महिन्यात जास्त काही सल्ले देणार नाही, पण तरी एक आवर्जून सांगतो की मुख्य परीक्षेला जाताना, म्हणजे ह्या 28 सप्टेंबरला जे मुलं ॲपियर होत आहेत त्यांच्यासाठी एक सल्ला देतो की कितीही काही झालं, म्हणजे आपण असा नेहमी प्लॅन करत असतो, विचार करत असतो की मी आधी अभ्यास करेल आणि नंतर मी लिहिण्याची प्रॅक्टिस करेल. तो दिवस येत नाही मॅम. तुम्हाला आजच प्रॅक्टिस करायची. तुम्ही काहीही केलं तरी दिवसातून तुम्हाला 2 तास हे लिखाणाचं काम करायचंच आहे आणि ते शेवटच्या मोमेंटपर्यंत करायचं. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे की 28 सप्टेंबरला जी मुख्य परीक्षा होते त्याच्यामध्ये तुम्हाला जे मार्क्स फेचिंग टॉपिक आहेत त्याच्याकडे फोकस करायचा आहे. आणि आता मार्क्स फेचिंग टॉपिकमध्ये जर आपण विचार केला तर ते ट्रॅडिशनल टॉपिक असतं, म्हणजे एसे, ऑप्शनल, GS1 आणि GS2. GS3 आणि GS4 हे ओपन एंडेड सब्जेक्ट असतात, त्यामध्ये आपण जास्त काही आपल्याला तिथे मॅन्युबिलिटी नाही आहे. त्यामुळे आपले जे ट्रॅडिशनल टॉपिक आहे ते आपल्याला फोकस करायचे, त्याच्यातून आपल्याला मॅक्झिमम मार्क्स मिळवायचे. तिसरा मुद्दा म्हणजे तुमचे जे आतापर्यंतचे मायक्रो नोट्स काढलेले आहेत, अल्ट्रा मायक्रो नोट्स आपण त्याला म्हणू शकतो, की कारण एवढ्या 2 महिन्यामध्ये ते रिव्हिजन, एवढा सर्व सिलेबस रिव्हिजन करणं पॉसिबल नाही. तर माझा एकच सल्ला आहे की जे तुम्ही वाचलेलं आहे तेवढंच फक्त रिव्हिजन करा. आणि मला एक कॉशियस नोट मेन्सच्या मुलांसाठी इथं सांगायची आहे की तुम्ही सर्व सिलेबस, सर्व बुक्स वाचण्याचा किंवा त्याला रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करू नका. अभ्यास हा इश्यू बेस करायचा असतो. इश्यू बेस म्हणजे समजा आर्टिकल, करंट उदाहरण आपण जर चालू घडामोडीचं उदाहरण म्हटलं, आर्टिकल 35A, मग त्या मुद्द्याविषयी तुम्ही एक व्यवस्थित प्रिपरेशन करून द्या. त्याचे प्रोज अँड कॉन्स बघायचे, त्याला क्रिटिकल इव्हॅल्युएशन करून बघायचं, त्याचं इलॅबोरेट करून बघायचे, त्याचे मुद्दे काढून घ्यायचे आणि एक फ्रेमवर्क बनवायचं. असे तुम्ही प्रत्येक विषयाच्या 15 ते 20 अशा फ्रेमवर्क्स बनवून ठेवायच्या. म्हणजे पुस्तकं रिव्हिजन करण्यापेक्षा तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला मुद्द्यावर तो म्हणजे त्याला म्हणतात इश्यू बेस स्टडी करायचा आहे. ओके, अच्छा, नक्कीच सर. आणि अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं आम्ही तुमच्याकडनं जाणूनच घेणार आहोत. मात्र या ठिकाणी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेच जाऊ नका, पाहत राहा साम TV. नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर, मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी कुठल्या गोष्टी कटाक्षाने टाळायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ओके, मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना मी तर म्हणेल की UPSCमध्ये सुद्धा की अभ्यास करताना काय अभ्यास करण्यापेक्षा काय टाळणं खूप महत्त्वाचं असतं. तेच खरं महत्त्वाचं. हां, तर मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना सर्वात आधी एक मोठी मिस्टेक मुलं करतात की ते खूप काही पुस्तकं घेऊन येतात. म्हणजे एका विषयासाठी कोणीही सांगितलं ते 2-3 ते सोर्स मटेरियल वापरतात. तर माझा सल्ला असा आहे की कुठल्याही विषयाचं, कुठल्याही टॉपिकला ॲटलिस्ट म्हणजे एकच पुस्तक ठेवायचं आहे. 10 पुस्तकं विकत घेण्यापेक्षा एकच पुस्तक 10 वेळा वाचलेलं कधी पण चांगलं. दुसरा एक मुद्दा मला इथं मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना प्रकर्षाने जाणवतो की इथं एक कन्व्हेन्शनल पॅटर्न असतं की मुख्य परीक्षेचा अभ्यास किंवा ओव्हरऑल UPSCचा अभ्यास करताना तुम्हाला इंडियन एक्सप्रेस किंवा हिंदू किंवा हे स्टँडर्ड न्यूजपेपर वाचायचे असतात. पण बरेचसे मुलं काय करतात की न्यूजपेपर वाचताना तो न्यूजपेपरच 4 तास वाचतात.
आणि त्याचे नोट्स ते 1 तास काढतात. म्हणजे टोटल पिरियड ते समजा 8 तास अभ्यास करत असेल तर त्याच्यातले 5 तास ते एका न्यूजपेपर मागे त्याच्यात ते स्पेंड करतात. आता इथं प्रश्न असा आहे की जर तुम्ही एवढा वेळ घातलात तर ट्रॅडिशनल सब्जेक्ट तुमचे मागे राहतात. मग याला एक सोल्युशन आहे की तुम्ही न्यूजपेपर वाचा. न्यूजपेपर रीडिंग इज अ लेजर ॲक्टिव्हिटी. इट शुड बी लेजर ॲक्टिव्हिटी. मग तुम्ही न्यूजपेपर समजा 1 ते 1.5 तासात वाचल्यानंतर त्याला तसंच ठेवा. आणि नोट्स काढण्यापेक्षा आजकाल ऑनलाईन तुमचं खूप मटेरियल अवेलेबल आहे. युनिक अकॅडमीच्या क्लास नोट्स असतात किंवा करंट बेस नोट्स पण असतात. त्या नोट्स तुम्ही वापरू शकतात. म्हणजे न्यूजपेपरच्या नोट्सच काढायला पाहिजे असं नाही. आणि समजा इन केस तुम्हाला नोट्सच काढायच्या आहे तर जास्तीत जास्त न्यूजपेपर रीडिंग आणि नोट्स हे 2 तासाच्या पलीकडे जायला नको. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट म्हणजे अवास्तव प्लॅनिंग. म्हणजे एक मोठी परीक्षा आहे, खूप काही अभ्यास करायचा आहे म्हणून अभ्यास करायचा म्हणून काही मुलं 15 तास 16 तास असं प्लॅनिंग असतं. प्लॅनिंग करणं ही वेगळी गोष्ट असते आणि त्याची एक्झिक्युशन करणं ही वेगळी गोष्ट असते. हां, प्लॅनिंग सर्व करतात पण एक्झिक्युशन फार कमी लोक करतात. तर एक अवास्तव प्लॅनिंग असतं की मी 16 तास अभ्यास केला, मी 17 तास अभ्यास करणार वगैरे. बायोलॉजिकली मी डॉक्टर आहे, मी सांगतोय की इट्स इम्पॉसिबल आहे. कारण ब्रेन इझिली गेट्स फटिग. ठीक आहे. तर साधारणतः 8 ते 9 तासाचं एक प्लॅनिंग पाहिजे. चांगली झोप पण पाहिजे. 8 तासाचं 9 तासाचं स्टडी अवर्स पाहिजे तुमचे. तर ह्या म्हणजे मी सांगत होतो की काय गोष्टी टाळाव्यात. तर ही एक महत्त्वाची गोष्ट टाळायची की अवास्तव प्लॅनिंग करायचं नाही. जे तुमचे प्लॅनिंग तुम्ही केलेले त्याला 8 ते तासामध्ये फिनिश करायचं आपण ते टार्गेट ठेवलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कितीही स्टडी अवर्स केले तरी तुमचं मिनिमम इनपुट आणि मॅक्झिमम आउटपुट पाहिजे. तर ह्या गोष्टी मला इथं सांगायच्या आहेत. अगदी बरोबर सर. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना लिखाणाची प्रॅक्टिस देखील तेवढीच महत्त्वाची आहे. सो ही लिखाणाची प्रॅक्टिस कशी करायला पाहिजे? हां, मॅम सर्वजण म्हणतात की लिखाणाची प्रॅक्टिस करायची. पण मी इथं सांगणार की लिखाणाची सुरुवात कशी करायची. प्रॅक्टिस नंतरचा प्रश्न, आपण सुरुवात कशी करायची. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना असा ते पेन घेऊन असे बसतात की आता लिहायचं काय आणि कुठं, आणि माझं जे उत्तर आहे लिहिलेलं आहे ते स्टँडर्ड कसं असणार. मग सुरुवातीला आपल्याला ते उत्तर लिहिताना एक पॅरामीटर किंवा एक स्टँडर्ड आपण बघितलेलं पाहिजे. ते स्टँडर्ड मग 2 पद्धतीचं आपल्याला दिसेल की प्रिव्हियस इयरमध्ये जे मुलं सिलेक्ट झाले त्यांचे आन्सर पेपर आपण बघू शकतो. ते कदाचित मिळतील, नाही मिळतील. पण एक दुसरा एक सोर्स आहे की योजना आणि कुरुक्षेत्रासारखे मॅगझिन आहेत. त्यांचं जे एडिटोरियल म्हणजे संपादकीय पेज आहे, जर तुम्हाला बघितलं तर फायनेस्ट आन्सर एक मायक्रो एसे जर बघायचं असेल तर योजनाचा आणि कुरुक्षेत्राचा एडिटोरियल पेज असतो. जर तुमची आन्सर जर एखादा समजा तुम्हाला प्रॅक्टिस सुरुवात करायची तर सरळ योजना आणि कुरुक्षेत्र यांचे एडिटोरियल पेज ते सरळ फाडायचे, त्याची फाईल बनवायची आणि त्याला कॉपी करण्याचा प्रयत्न करायचा. कॉपी करता करता आपल्याला ती कला येते. कारण रायटिंग इज अन आर्ट आणि कुठलीही कला शिकताना आपण आधी अनुकरण करतो. म्हणजे इथं सुद्धा रायटिंग प्रॅक्टिस करताना आपल्याला अनुकरण करणं गरजेचं आहे. मग हे अनुकरण स्टँडर्ड असलं पाहिजे. मग ती योजना आणि कुरुक्षेत्राच्या एडिटोरियल पेजचं जेव्हा आपण अनुकरण करतो तेव्हा आपण स्वतःचे एक पॅरामीटर बनवतो की माझं ह्या लेवलला आन्सर यायला पाहिजे. तर ही रायटिंग प्रॅक्टिस एकदा सुरू झाल्यानंतर मग एक मोमेंटम बिल्डअप होतो. मग हळूहळू आपण न्यूजपेपरमध्ये जेवढे पण आर्टिकल्स येतात त्याच्यामध्ये फक्त मायक्रो वर्ड्समध्ये आपण छोटं लिहून बघायचं. त्याच्यापैकी मुद्दे काढायचे की मला जर क्रिटिसाइज करायचं तर मी काय करेल, इव्हॅल्युएट करायचं तर काय करेल, किंवा मला ह्याचा कुठेतरी केस स्टडी म्हणून द्यावे लागलं तर मला याचा फायदा होणार आहे का नाही. एक साधी नोटबुक बनायची आणि थोडं थोडं लिहित राहायचं. बरोबर. तर हे अशा पद्धतीने रायटिंग प्रॅक्टिस आपण सुरू करू शकतो. नक्कीच. आणि सर महत्त्वाचं म्हणजे जर का आपल्याला UPSC परीक्षा द्यायची आहे तर त्याच्यासाठी अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक कन्फ्युजन असतं की आपण कुठलं माध्यम निवडायचं, म्हणजे भाषेचं माध्यम कुठलं निवडलं पाहिजे, मराठी की इंग्रजी. मग अशा वेळेला तुम्ही काय मार्गदर्शन कराल? हा प्रश्न जो आहे मॅम त्याचं मी म्हणजे तुमच्या माध्यमातून मला स्टुडंटला सांगायचं आहे की इनफॅक्ट महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना किंवा मराठी मुलांना हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. आपल्या स्कूलिंग सिस्टीममध्ये असं आहे की आपलं एज्युकेशन म्हणजे स्कूल एज्युकेशन हे मराठीतून झालेलं असतं आणि बऱ्याच मुलांचं जे पदवीचं शिक्षण जे ग्रॅज्युएशन ते इंग्लिश मिडियममधून झालेलं असतं. आणि जेव्हा UPSC करायची असते तर प्रत्येकाला ही भीती असते की माझ्याकडनं होईल का नाही. आपल्याला तिथं भाषण द्यायचं नाही, आपल्याला फक्त पेपरमध्ये आपले मुद्दे एक्सप्रेस करायचे. तेवढं इनफ इंग्लिश जर आलं तर तुम्ही इंग्लिश मिडियम घेऊ शकता. अदरवाईज UPSCने 2018मध्ये फार सुंदर सोल्युशन प्रोव्हाइड केलेलं आहे. याच्या आधी 2018च्या आधी जर तुम्ही एक मीडियम घेतलं किंवा एक भाषेचं माध्यम घेतलं तर तुम्हाला 7ही पेपर
ऑप्शनल आणि 4 GSचे पेपर आणि एसे पेपर 7ही पेपर तुम्हाला त्याच भाषेत लिहिणं हे गरजेचं होतं. पण 2018 मध्ये बासवान कमिटीचे रिकमेंडेशन UPSCने ॲक्सेप्ट केले आणि त्यानुसार UPSCने एक मजेदार एक चेंज त्याच्यात टाकलेला आहे की त्याच्यामध्ये असं आहे की समजा तुम्हाला असं आहे की तुमचं ग्रॅज्युएशन टेक्निकल फील्डमध्ये किंवा तुम्ही वैकल्पिक विषय हा थोडा असा टेक्निकल निवडला आहे की तो इंग्रजी भाषेमध्ये आणि तुम्हाला GS आणि एसे मध्ये एक्सप्रेस करण्यासाठी मातृभाषा पाहिजे किंवा मराठी मीडियम पाहिजे. तर UPSCने असा एक मुभा दिली आहे की तुम्ही एसे, निबंध आणि 4 GSचे पेपर तुम्ही तुमच्या मातृभाषेत लिहू शकता, म्हणजे मराठीतून लिहू शकतात. आणि वैकल्पिक विषय जर तुमचा तो लिटरेचर नसेल तर तो विषय मात्र म्हणजे लिटरेचर त्या भाषेतच लिहावा लागतो. जर तो लिटरेचर नसेल आणि कुठल्या तरी टेक्निकल नेचरचा इंग्लिश मीडियममध्ये असेल तर त्यावेळेस तो इंग्लिश मीडियममध्ये लिहू शकता. म्हणजे याचा अर्थ 2 माध्यम आपण घेऊ शकतो. आणि याच्यात एक इथं आवर्जून मला सांगावं असं वाटतं की ह्या मेन्समध्ये लिहिताना आपण मातृभाषेतून आपल्याला 1250 म्हणजे टोटल 1750 मार्कपैकी आपण 1250 मार्क हे मातृभाषेतून लिहितो. त्यामुळे ही एक्झाम पूर्वीपेक्षा अजूनही सोपी झालेली. ओके ओके सर, महत्त्वाचा अजून एक प्रश्न जो माझ्या मनात आहे की परीक्षा देत असताना UPSCची परीक्षा देत असताना त्यामध्ये निबंध लेखन असा एक क्वेश्चन असतो. सो ह्या क्वेश्चनचं नेमकं महत्त्व काय? अच्छा मॅम, निबंध हा 250 मार्काचा असतो आणि तो आपल्याला 3 तासात लिहायचा असतो. तर निबंधाचं महत्त्व मी आधी तुम्हाला एका उदाहरणार्थ उदाहरण देऊन सांगतो की निबंध हा 250 मार्काचा असतो आणि कुठलाही GS पेपर हा म्हणजे 4 GS पेपरपैकी आपण एक पेपर बघू तो पण 250 मार्काचा असतो. पण जर तुम्ही मागच्या 3 वर्षापासूनचं मार्क्स बघितले तर कुठल्याही GSच्या 250 मार्काच्या पेपर्समध्ये 105 मार्क्स मिळवणे फार कठीण आहे. म्हणजे हायेस्ट टीना डबीचा 2015 मध्ये जे सिलेक्शन झालं तिला GS पेपरमध्ये जर तुम्ही 4 GS पेपरमध्ये मार्क्स बघितले तर 105, 110 किंवा 100च्या रेंजमध्ये होते. ओके. पण एसे हा असा विषय आहे की तुम्हाला 150 पण मिळू शकता, 160 पण मिळू शकता, त्याच्यापेक्षा जास्त पण मिळू शकतात. 250 मार्कापैकी तुम्हाला 145, 160, 170 मिळू शकतात. पण GS मध्ये त्याच 250 मार्काला तुम्हाला 105 आणि 110 हायेस्ट समजला जातो. ओके. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे एसे आणि GS मध्ये तुम्ही कंपॅरिझन केलं तर तुम्हाला ही गोष्ट जाणवेल की एसे मध्ये आपल्याला जवळपास 8 एसे असतात, 8 पैकी 2च एसे लिहायचे असतात. ओके. पण 4ही GS पेपरमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे एक ऑप्शन नसतो की किंवा पर्याय तो एक प्रश्न दिलेला नसतो की हा नाही आला तर हा लिहू शकतात. म्हणजे आपल्याला एसेमध्ये 8 पैकी 2च लिहायचे पण कुठल्याही GS पेपरमध्ये आपल्याला ऑप्शन नाही. म्हणजे तुम्ही दोघांचा विचार केला तर एसे पेपरमधून मार्क्स मिळवणं हे चांगलं पण आहे आणि फायनल रँकिंग मध्ये एक प्रकारे हा एक रँक डिसायडर जे म्हणतोय अदर दॅन ऑप्शनल. एसे हा रँक डिसायडर आहे. ओके, ग्रेट. आणि सर, निबंध लिहिताना परीक्षेमध्ये जेव्हा हा प्रश्न विचारला जातो आणि ज्यावेळेला मुलं निबंध लिहितात तर त्यावेळेला काय त्यांनी टिप्स तुमच्या फॉलो करायला पाहिजे आणि काय ट्रिक्स फॉलो करायला पाहिजे, काय सांगाल? ऍक्च्युली मॅम 2012-13च्या आधी जवळपास एक एसे असायचा आणि तो तुम्हाला 2500 शब्दामध्ये लिहायचा. आता UPSCने 250 मार्क डिवाइड केले. 125 मार्काचा एक असतो आणि एक एसे असतो आणि दुसरा 125 मार्क म्हणजे ए आणि बी सेक्शनमध्ये विचारले जातात. तर साधारणतः 5 ते 6 टॉपिक असतात, त्यावर निबंध असतो. एक असतो फिलॉसॉफिकल एसे, एक असतो पॉलिटिकल एसे म्हणजे राजकीय आपण त्याला म्हणू शकतो पॉलिटिकल एसे. तिसरा असतो सायन्स अँड टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानावर आधारित एसे असतो. चौथा असतो तुमच्या आंतरराष्ट्रीय संबंधावर तो एक विषय असतो. 5वा जर आपण बघितला तर समाजावर किंवा सामाजिक संस्था म्हणण्यापेक्षा मध्ये सोशिओलॉजीवर आपण तो विषय निवडला जातो. म्हणजे 5 ते 6 टॉपिकमध्ये असतो. तर समजा एखाद्या विद्यार्थ्याचं टेक्निकल बॅकग्राऊंड आहे आणि समजा त्याने टेक्निकल नेचरचा ऑप्शनल घेतला आणि त्याला फ्लॉवरी लँग्वेज येत नसेल किंवा त्याच्या लिखाणामध्ये ते सुविचार ते कोड्स येत नसतील तर त्या विद्यार्थ्यांना माझा एक सल्ला आहे की सायन्स टेकचा एसे उचलावा. जे विद्यार्थी ज्यांना असं वाटतं की ते सोशिओलॉजी किंवा सोसायटीबद्दल जास्त कॉन्शियस आहे, ते चांगला विषय त्याच्याबद्दल चांगले मुद्दे मांडू शकतात, तर त्या विद्यार्थ्यांनी सोशिओलॉजी किंवा पॉलिटिकल सायन्स विषय असलेला एसे पण ते निवडू शकतात. काही विद्यार्थ्यांना त्यांचं नेचर म्हणजे त्यांचं आपण असं म्हणू शकतो पिंड जसा एक फिलॉसॉफिकल तो एक त्यांचं नेचर असतं, तर त्यांना खूप काही नॉवेल्स वाचणं खूप चांगलं वाटतं किंवा त्यांचे वेगवेगळ्या
जे ऑथर्स आहेत त्यांचे विचार त्यांना आत्मसात झालेले असतात. अशा विद्यार्थ्यांनी फिलॉसॉफिकल एसे घेतलेला नेहमी चांगला असतो. म्हणजे एकंदरीत आपल्याला 8 पैकी 2 एसे हे लिहायचे असतात. तर अजून एक सल्ला इथं मला द्यावासा वाटतो की सेक्शन ए आणि सेक्शन बी मध्ये एकाच विषयाचे एसे लिहिणं म्हणजे तेवढं अट्रॅक्टिव्ह होणार नाही. म्हणजे समजा सेक्शन ए मध्ये तुम्ही एखादा राजकीय घटनांवर जर एसे लिहिला तर सेक्शन बी मध्ये सायन्स टेकचा किंवा तंत्रज्ञानावर विषय लिहिला तर एक्झामिनरला तुमच्या पर्सनॅलिटीचे जे अँगल्स आहेत ते समजतात की ह्या पर्सनमध्ये वेगवेगळ्या टाईपच्या पर्सनॅलिटी आहेत किंवा वेगवेगळे जे कॅरेक्टरिस्टिक आहे किंवा त्याचे गुण आहेत, व्हर्च्यूज आहेत. म्हणजे आणि ह्या व्यक्तीची थिंकिंग काय तेही याच्यातनं रिव्हील त्याचा आवाका खूप मोठा हे आपल्याला दाखवून द्यायचं. बरोबर. सर आता मगाशी तुम्ही सांगितलं की परीक्षेचा अभ्यास करताना काय काय गोष्टी टाळायला पाहिजे. तर आता मला असं विचारायचं आहे की परीक्षेचा अभ्यास तर केला आणि काही महत्त्वाच्या गोष्टी आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते विद्यार्थी टाळतीलही, मात्र ही मुख्य परीक्षेचा पेपर देत असताना कुठली गोष्टी आता त्या विद्यार्थ्यांनी करू नये असं तुम्हाला वाटतं? ओके, मग आता सरळ आपण एक्झाम हॉलमध्ये जाऊ की एक्झाम आता 28 सप्टेंबरला जी मुख्य परीक्षा विद्यार्थी देणार त्यांच्यासाठी पण हे खूप महत्त्वाचं आहे की जेव्हा आपण मुख्य परीक्षेला ॲपियर होतो त्यावेळेस ते एक प्रेशर असतं. सर्वात आधी कूल व्हायचं, रिलॅक्स राहायचं आणि जेव्हा आपण एक्झाम हॉलमध्ये जातो तर त्या प्रेशरमध्ये मुलं पेपर मिळाल्या पेपर यायला सुरुवात करतात. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना मी म्हणजे ऐकलेलं आहे की त्यांचा रोल नंबर राहिलेला आहे किंवा त्यांचं भाषेचं माध्यम तिथं मेन्शन करणं जे गरजेचं असतं ते राहिलं. त्याच्यामुळे जसा पेपर आला आधी तो पेपर वाचायचा, व्यवस्थित बघायचं की त्याची प्रिंटिंग वगैरे व्यवस्थित, स्पेस वगैरे का नाही. त्याच्यानंतर त्या भाषेचं माध्यम लिहायचं, रोल नंबर व्यवस्थित ते एन्श्युअर करायचा, रोल नंबर व्यवस्थित टाकलाय का नाही, साईन करायची अटेंडन्स शीट. आणि तो पेपर लिहिताना मग आपण पेपर लिहिताना काही गोष्टींची काळजी घ्यायची की सर्व आधी पेपरचे सर्व प्रश्न बघायचे. काही विद्यार्थी काय करतात की सुरुवातीपासूनच सर्व प्रश्न ते एकाच सिक्वेन्शियली लिहित जातात. तर माझा सल्ला असा आहे की पेपर ही जी 1750 मार्काची परीक्षा आहे, आपल्याला 1750 मार्क्स नाही मिळवायचे, आपल्याला मॅक्झिमम मार्क्स मिळवायचे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी जे तुम्हाला आधी येतं, जे तुम्ही शुअर आहेत आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्ही चांगल्या पद्धतीने ते एक्सप्रेस करू शकता, ते प्रश्न आधी टॅकल करायचे. फक्त विसरायचं नाही की त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर किंवा तुम्ही कुठल्या प्रश्नाचं जे उत्तर लिहिताय तो प्रश्न क्रमांक मात्र तिथं यायला पाहिजे. एक्झामिनरला तुम्ही जेवढं सोपं कराल तेवढं तुमचं तुमचे मार्क्स चांगले मिळणार. आधी जे प्रश्न येतात ते आधी लिहून घ्यायचे, नंतर मात्र ज्या प्रश्नांविषयी तुम्ही थोडे ॲम्बिग्युअस आहे ते तुम्ही शेवटी अटेम्प्ट केले तरी चालेल. हा एक मुद्दा. दुसरा अशी गोष्ट आहे की पेपर लिहिताना बरेचसे विद्यार्थी अननेसेसरीली फिगर किंवा चार्ट्स किंवा फ्लो चार्ट्स काढतात. तर माझं मत असं आहे की जर जिथं गरज असेल तिथंच फिगर, फ्लो चार्ट्स आणि चार्ट्स काढावेत. आणि हा एक कॉन्टिजन्सी प्लॅन असायला पाहिजे. समजा तुम्हाला शेवटच्या मोमेंटमध्ये वेळ पुरत नाही आणि तुम्हाला 2-3 प्रश्न वाइंड अप करायचे शेवटच्या 5 मिनिटामध्ये, तर शेवटच्या 5 मिनिटामध्ये मॅक्झिमम मुद्दे जर तुम्हाला एक्सप्रेस करायचे तर फ्लो चार्ट आणि फिगरमध्ये ते प्रश्न आपण कव्हर करू शकतो. तर अशा पद्धतीने हे आपण मेन्सचे पेपर लिहू शकतो. बिलकुल सर. आणि अजून एक महत्त्वाचा टॉपिक असा की ज्यावेळेला आपण परीक्षा द्यायला जातो आणि उत्तरं लिहितो त्यावेळेला शब्दसंख्येची मर्यादा हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे आणि त्याचं उत्तर आपण सरांकडून मिळवणारच आहोत. मात्र त्याआधी घेतो एक छोटासा ब्रेक. कुठेच जाऊ नका, पाहत राहा साम TV. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर, ब्रेकला जाण्याच्या आधी मला तुम्हाला असं विचारायचं होतं की आपण पेपर लिहितो, पेपरमध्ये उत्तरं लिहित असताना शब्दसंख्येची मर्यादा पाळणं फार महत्त्वाचं असतं. मग अशा वेळेला ती मर्यादा कशा प्रकारे पाळायला पाहिजे? मॅम, इथं मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की शब्दसंख्येची मर्यादा आपल्याला एक्झॅक्टली त्या एक्झाम हॉलमध्ये तशी जर प्रॅक्टिस नसेल तर ते करता येत नाही. म्हणून मी असा सल्ला देईल की शब्दसंख्येची मर्यादा पाळण्यासाठी तुम्ही आधी प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे, सराव खूप करणं महत्त्वाचं आहे. ते सराव करण्यासाठी मी तुम्हाला थोडी एक ट्रिक्स पण सजेस्ट करेल की आधी A4 साईजचाच पेपर असतो UPSCमध्ये. A4 साईजचा पेपर घ्यायचा आणि साधारणतः तुमच्या हँडरायटिंग किंवा तुमची वर्ड्समधली जी स्पेस आहे ती अशी ठेवावी की त्या A4 साईजच्या पेपरमध्ये 100 शब्द बसायला पाहिजे. म्हणजे समजा UPSCने समजा एखाद्या एक्झाममध्ये तुम्हाला असं म्हटलं की 150 शब्दामध्ये ते लिहा, तर तुम्हाला ते काउंट करण्याची गरज नाही वाटली पाहिजे की 1.5 पेजमध्ये माझे अप्रॉक्सिमेटली 150 वर्ड्स बसतील. दुसरी गोष्ट, शब्दसंख्येची मर्यादा इव्हन तुम्ही 10-15 शब्द इकडे तिकडे जरी झाले, म्हणजे समजा तुमचं 150 मार्क्सचे 150 वर्ड्स समजा तुम्हाला लिहायला लावले आणि तुमचे 170 पण झाले तर असं काही बिघडत नाही. पण मात्र
खूप टू मच तुम्ही एक्सटेंड पण करू नका आन्सर. आणि तिसरी गोष्ट मला सांगायचं आहे की जवळपास शब्दसंख्येची मर्यादा आपल्याला एसेमध्ये 1000 ते 1200 शब्दामध्ये एक एसे लिहायचा असतो. GSमध्ये साधारणतः 150 शब्दामध्ये आपल्याला ते 200 शब्दामध्ये तो प्रश्न लिहायचा असतो. ऑप्शनलमध्ये प्रश्न 1 आणि 5 जर सोडला तर शब्दसंख्येची तशी मर्यादा नसते, पण जवळपास 200 ते 250 शब्दामध्ये आपल्याला ऑप्शनलचे उत्तरं लिहायचे असतात. बिलकुल. आणि सर आता नुकताच UPSC परीक्षेचा अभ्यास करायला काही विद्यार्थ्यांनी सुरुवात केली आहे आणि जे 2019चा अटेम्प्ट देऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? 2019चा अटेम्प्ट देणाऱ्या विद्यार्थ्यांना एक महत्त्वाचा सल्ला मी असा देतोय, जसं आपण डिस्कस केलं आहे की मुख्य परीक्षेचं महत्त्व काय. तर 2019चा अटेम्प्ट देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माझा असा सल्ला आहे की तुम्ही आता जो अभ्यास सुरू केलेला आहे तो मुख्य परीक्षेचा अभ्यास तुम्ही सुरू करणार. म्हणजे आधी तुम्हाला मुख्य परीक्षेपासूनच सुरू करायचं आहे आणि तुमचा अप्रॉक्सिमेटली नोव्हेंबरपर्यंत तुमचा ऑप्शनलचा ॲटलिस्ट एक पेपर आणि GSचे 4 पेपर ह्याचा सिलेबस हा तुमचा वाचून व्हायला पाहिजे. ॲटलिस्ट 1 ते 2 रीडिंग व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जर तुम्ही आवाका बघितलं सिलेबसचं तुम्हाला समजून जाईल की त्यांनी हे जे गोल्डन अवर्स आहे, मी तर म्हणतो हे आतापासून तर नोव्हेंबरपर्यंत हे गोल्डन अवर्स आहे. कुठल्याही सिव्हिल सर्व्हिसेस ॲस्पिरंटच्या लाईफमध्ये सगळ्यात गोल्डन अवर्स हे असतात, पण हे तसे टाईमपाससाठी पण असतात, कारण इथून फेस्टिवल सीझन सुरू होतो आणि आपले एक तर टेम्पटेशन आपण अवॉइड नाही करू शकत. पण माझा एक विद्यार्थ्यांना सल्ला आहे की तुमचे टेम्पटेशन तुम्ही कंट्रोलमध्ये गावाकडे जाऊन थोडा एन्जॉय करा, पण नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये ऑप्शनलचा 1 पेपर आणि GSचे 4 पेपर हे लिहून आणि वाचून हे तुमचे झाले पाहिजे. 1 डिसेंबरला ह्या परीक्षेची पूर्वपरीक्षेच्या टेस्ट सिरीज सुरू होतात. ते टेस्ट सिरीज तुम्हाला लावायची असते, त्याच्यामुळे नोव्हेंबरपर्यंत तुमचा अभ्यास मुख्य परीक्षेचा व्हायला पाहिजे. 1 डिसेंबरला आपण पूर्वपरीक्षेची मेन्सचा अभ्यास व्हायला पाहिजे आणि 1 डिसेंबरला आपण पूर्वपरीक्षेची टेस्ट सिरीज मात्र सुरू करायला पाहिजे इन हाऊ कंडिशन. ओके. आणि सर परीक्षेचा अभ्यास करत असताना प्रिव्हियस इयरचे काही क्वेश्चन पेपर्स असतात, तर त्याचा काही उपयोग होतो का अभ्यास करत असताना? म्हणजे त्याचं विश्लेषण कुठेतरी कामात येतं असं असतं का? निश्चितच मॅम. जेव्हा आपण पेपर जर तुम्ही UPSCचे बघितलं तर पेपर सेट करताना कुठल्या तरी ती एक मानसिक परिस्थिती किंवा मेंटल कंडिशन असते त्या एक्झामिनर जो पेपर सेट करतो, त्या एक्झामिनर सेट करणाऱ्या व्यक्तीच्या माइंडमध्ये काय, डोक्यामध्ये काय, याचं जर आपल्याला इन्साईट जर आपल्याला बघायचं त्याच्या डोक्यामध्ये काय आहे, त्याने असा हा प्रश्न का विचारला हे जर बघायचं, त्याची एकच की आहे ती म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. म्हणून प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जेवढं तुम्ही अभ्यास करणार तेवढं तुम्हाला त्या एक्झामिनरच्या माइंडमध्ये काय चाललं हे तुम्हाला ते ओळखण्यासाठी त्याची मदत होते. आणि कदाचित असं होतं की तुम्हाला ते थोडा गेसवर पॉवर पण येतं की जर हे असं जर एक्झामिनरनं ह्या वर्षी विचारलं आहे तर ह्या वर्षी कदाचित असा एक प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करणं इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन द होल प्रिपरेशन. सर मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असताना किंवा सराव करत असताना चाचणी परीक्षा घेतली जाते, तर त्या परीक्षेचं महत्त्व काय? इथं मी एक मुद्दा सांगतोय की जर समजा आपण चाचणी परीक्षा नाही लावली, बरेचसे विद्यार्थी असं आहे की ते रूमवर अभ्यास करतात, ते प्रिलिम क्लिअरही होतात, पण त्यांना असं वाटतं की रायटिंग इज नॉट बिग डील फॉर देम आणि त्यामुळे ते एकतर कुठल्या तरी ऑनलाईन टेस्ट सिरीज ते लावणार किंवा कुठल्या तरी पेपर्स घेऊन येणार आणि ते रूमवर ते टेस्ट सिरीज लिहिणार. पण माझा इथं एक सल्ला आहे की तुम्ही जोपर्यंत एक्झाम हॉलमध्ये स्वतः लिहून बघत नाही तोपर्यंत एक्झाममध्ये चांगले मार्क्स मिळत नाही. आपण टेस्ट सिरीज किंवा सराव चाचणी परीक्षा ही ह्यासाठी वापरतो की त्यामुळे जी एक्झाममध्ये ज्या चुका होणार आहेत, संभाव्य चुका आहेत, त्या आधीच आपल्या टाळल्या जातात आणि जेवढं जास्त आपण सराव करू तेवढ्या चुका पण होणार आणि चुका आपण त्या दुरुस्त पण करणार. ॲक्च्युअल एक्झाममध्ये आपल्या चुका फार कमी होणार. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की सराव चाचणीमुळे आपल्याला जे अनुभवी प्राध्यापक असते आपले पेपर चेक करून देतात आणि पेपर चेक करून देत असताना ते आपल्याला व्हॅल्युएबल इनपुट्स पण देतात. त्या व्हॅल्युएबल इनपुट्समुळे आपल्याला ॲक्च्युअल एक्झामचे जे पेपर असतो त्या पेपर लिहिण्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू एडिशन पण मिळतं. नक्कीच. म्हणजे इथं हा IAS आणि IPS किंवा IRS किंवा ज्या बाकी सर्व्हिसमधला जो फरक आहे मार्क्सचा, तो इथं कमी होतो सराव चाचण्यामुळे. म्हणजे जेवढा तुम्ही सराव करणार तेवढी तुमची जी रँक असते ती काय असणार, वरती येणार. नक्कीच. आणि सर मुख्य परीक्षेची तयारी करत असताना इंटरनेट किती उपयोगी ठरतं? आजकाल हा जरा वेगळा प्रश्न आणि ट्रिकी पण आहे माझ्यासाठी. आन्सर करणं खूप ते थोडं अवघड आहे, पण मला इथे एक सल्ला द्यायचा आहे की इंटरनेट हे थोडं मायाजाल त्याला काय म्हणतात हे ह्या
गोष्टीवरून आपल्याला कळेल की कुठलंही समजा आपण अभ्यासाचं एखादं मटेरियल शोधतोय तर थोड्या 5 मिनिटासाठी आपण ते बघतो आणि 5 मिनिटांनंतर आपलं लक्ष फेसबुक किंवा कुठल्या तरी ऑनलाईन साईटवर जातं. म्हणजे आपला मॅक्झिमम 5च मिनिटं फक्त अभ्यास करतो आणि बाकी सर्व वेळ कुठल्या तरी वेगळ्या गोष्टीत जातो. मग माझा सल्ला असा आहे की जर तुम्हाला इंटरनेटवर अभ्यासच करायचा असेल तर तुम्ही आधी कागदावर लिहून ठेवावं की मला काय काय सर्च करायचे, काय काय मला नोट्स बघायच्या वगैरे वगैरे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंटरनेटवर तुम्ही सर्वच विषयाचा अभ्यास नाही करू शकत. तर त्याच्यापैकी मी असं रिकमेंड करेल की तुम्हाला पेपर 3साठी म्हणजे GS पेपर 3साठी इंटरनेटचा खूप फायदा होतो. त्याचबरोबर पेपर 1मध्ये जे इंडियन हेरिटेज आणि कल्चर आहे ह्या टॉपिकचा सुद्धा तुम्ही इंटरनेटवर खूप चांगलं मटेरियल अवेलेबल आहे किंवा त्याचा पिक्टोरल इमेजसाठी किंवा व्हिज्युअलायझेशनसाठी इंटरनेटचा वापर होतो. तसेच आजकाल भरपूर स्टुडंट्स ऑनलाईन मटेरियल ते टाकत असतात. त्याचा पण तुम्हाला समजा फायदा करून घ्यायचा आहे तर तो पण इंटरनेटचा त्या प्रकारे तुम्ही फायदा करून घेऊ शकतात. पण मला इथे एक कॉशन नोट मी इथं सांगतोय की इंटरनेटचा वापर करण्यापूर्वी म्हणजे इंटरनेट जेव्हा तुम्ही बघताय आणि ऑनलाईन मटेरियल तुम्ही समजा ॲक्सेस करताय तर ते करण्यापूर्वी तुमचे ट्रॅडिशनल टॉपिक तुमचे बेसिक NCERT आधी पूर्ण वाचून झाले पाहिजे. ते वाचून झाले तर तुम्हाला इंटरनेटचा जास्त फायदा होतो. नाहीतर मग तुमचा मॅक्झिमम टाईम हा वेस्ट होईल. त्यामुळे मी तरी म्हणतो की इनिशियल लेवलला जे प्रिपरेशन चालू आहे समजा एखादा 2019चा अटेम्प्ट देणारा एखादा विद्यार्थी असेल तर त्यासाठी मी एक सल्ला देईल की जोपर्यंत तुमचा ट्रॅडिशनल टॉपिक संपत नाही तोपर्यंत इंटरनेटपासून थोडंसं दूर राहणं गरजेचं आहे, ॲटलीस्ट 2-3 महिने. सर, मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असताना किंवा परीक्षेचा सराव करत असताना विद्यार्थ्यांनी स्वतःच्या नोट्स काढल्या पाहिजे का? मॅम, जेव्हा आपण विचार करतो की आपल्याला 9 पेपर्स लिहायचे आणि UPSCचा जर सिलेबस बघितला तर खूप मोठा सिलेबस आहे, पण तसा तो इंटरेस्टिंग पण आहे. पण हा एवढा मोठा सिलेबस तुम्हाला जर त्या GS पेपर किंवा जे ऑप्शनल पेपर आधी तुम्हाला जर रिवाईज करायचं असेल तर प्रत्येक पुस्तक उघडून बघणं किंवा रिवाईज करणं पॉसिबल नाही होत. बरोबर. तर त्यासाठी तुमच्या हातात तुमच्या हँडी नोट्स असल्या पाहिजे, तुमच्या मायक्रो नोट्स असल्या पाहिजे. त्या मायक्रोच असल्या पाहिजे. म्हणजे समजा GS पेपरसाठी हार्डली 200 पेजेसची नोटबुक पाहिजे, ऑप्शनलसाठी हार्डली 400 पेजेसची नोटबुक पाहिजे. या पलीकडे तुमच्या त्या नोट्सचा आवाका जायला नको. नोट्सचा फायदा तुमच्या मायक्रो नोट्स किंवा नोट्सचा फायदा असा होतो की तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाण्याच्या आधी जस्ट तुम्ही डोळ्याखालून किंवा नजरेखालून तो टॉपिक जरी तुम्ही बघून गेले तरी त्याचा फायदा ते तिथं आठवतं आणि त्याचा फायदा होतो. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला जर क्विक रिव्हिजन करायची असेल तर ते पुस्तकातून न करता तुमच्या हँडी ज्या नोट्स असतात त्या हँडी नोट्समधून त्या करणं खूप फायदेमंद होतं. हो, नक्कीच. आणि सर, हे नोट्स काढत असताना काही टिप्स सांगाल का तुम्ही की अशाच पद्धतीने ह्या नोट्स काढल्या गेल्या पाहिजे? मॅम, ज्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात UPSC म्हणजे फॉर एक्झाम्पल मी थोडं फॉर्मॅट सांगतो. क्रिटिकली इव्हॅल्युएट, क्रिटिकली डिस्कस किंवा इलॅबोरेट किंवा एल्युसिडेट. जसं फॉर्मॅट क्वेश्चनचा असेल त्या पद्धतीनेच आपण अभ्यास पण केला पाहिजे आणि त्या पद्धतीने नोट्स पण काढायला पाहिजे. मग एखादा मुद्दा असेल तर तो मुद्दा समजा आपण पॉलिटीमधला किंवा सायन्स टेकमधला किंवा इतिहासामधला एखादा मुद्दा असेल तर त्यामध्ये समजा डिस्कस किंवा क्रिटिकली इव्हॅल्युएट या नेचरने एक प्रश्न विचारला असेल तर त्याच पद्धतीने नोट्स पण काढायचे. पण त्या नोट्स काढताना आपण लिहित नाही बसायचं. नोट्स काढताना ते फक्त कीवर्ड्स लिहायचे. ओके. म्हणजे समजा एखादं न्यूजपेपर आर्टिकल तुम्ही बघताय ते 2000 शब्दात आहे, तुमच्या नोट्स ह्या फक्त 20 ते 30 शब्दामध्ये कन्साईज पाहिजे. म्हणजे प्रिसाईज आणि कन्साईज नोट्स असल्या तर तुम्हाला ते रिव्हिजन करणं पण सोपं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामधला सर्वात मोठा जो घटक आहे तो फिअर की मला आठवेल का नाही वगैरे, हा पण मुद्दा तो आपण इथं तो टाळू शकतो की थोड्याशा नोट्स असल्या तर आपण इझिली आपल्याला कॉन्फिडन्स येतो की बस मुझे इतना ही पडणं. हो, बरोबर. आणि सर, अभ्यास करताना आपले स्टडी आवर्स आपण कसे वाढवले पाहिजे आणि वेळेचं नियोजन कसं केलं पाहिजे? तुम्हाला स्टडी आवर्स जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला सर्वात आधी एक महत्त्वाचा एक प्रश्न येतो की मी अभ्यास काय करायचा असतो. बरोबर. किंवा आपण बऱ्याच वेळेस इव्हन सामान्य आयुष्यामध्ये पण आपल्याला असं एक गोष्ट करायची असते की मला एक भाषा शिकायची किंवा मला आज हे करायचंय, मला ते करायचं, पण वर्षानुवर्ष निघून जातं पण ती गोष्ट सुरू होत नाही. मग त्याच्यासाठी एक जॅपनीज एक सायंटिस्ट आहे कायझेन 1 मिनिट प्रिन्सिपल, हे फार फेमस मेथड आहे की कुठलीही तुम्हाला गोष्ट जर करायची असेल आणि त्याची जर तुम्हाला त्याचे अवर्स वाढवायचे असेल, जपानमध्ये ही खूप फेमस आहे, तर त्यासाठी फक्त तुम्ही ती गोष्ट आधी ठरवा आणि ती 1 मिनिट करायची. रोज 1 मिनिट करायची आणि ती त्याच वेळेस करायची. 1 मिनिट तर कोणी करू शकतं.
पण मी इथे 1 मिनिट म्हटलंय, पण UPSC मध्ये समजा आपण एखादे 5 मिनिट केले, पण दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही ती गोष्ट कराल किंवा तो टॉपिक वाचाल तर मात्र तो 6 मिनिट वाचायचा. मग असं तुम्ही म्हणजे याचा अर्थ आधीच्या दिवशी केलेल्या वेळेपेक्षा तुम्हाला 1 मिनिट तरी जास्त अभ्यास करायचा आहे. मी 1च मिनिट म्हणतोय. मग असं करत करत आपण स्टडी अवर्स वाढवायचे. आपले टार्गेट्स 1 महिन्याचे, 2 महिन्याचे किंवा वर्षभराचे न ठेवता आठवड्याचे ठेवायचे, एका दिवसाचे ठेवायचे. पूर्ण जे स्टडी अवर्स आहेत ते त्याला त्याला छोट्या छोट्या याच्यामध्ये त्याचे तुकडे करायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल की तुम्हाला जर 16 तास अभ्यास करायचा किंवा 10 तास अभ्यास करायचं तर आधी 2 तास बसून बघायचं, मग 2 तास 1 मिनिट, मग नंतर 2 तास 10 मिनिट, असं वाढवत वाढवत आपण स्टडी अवर्स वाढवायचे असतात. नक्कीच सर. आणि हे अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांनी आपलं मानसिक संतुलन व्यवस्थित ठेवणंही तेवढंच महत्त्वाचं असतं, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? UPSC मध्ये मात्र मॅडम ही फार महत्त्वाची गोष्ट असते. कारण जर तुम्ही UPSCचं नेचर बघितलं आणि त्याचे जे रिवॉर्ड्स बघितले, त्याचं जे वलय बघितलं, ही खूप मोठी परीक्षा आहे आणि त्याचे रिवॉर्ड्स पण खूप मोठे, त्यामुळे त्याची समाजामध्ये प्रतिष्ठा पण खूप आहे. त्यामुळे ऑब्वियसली जो विद्यार्थी UPSCचा अभ्यास करतोय त्याच्या सराउंडिंगला खूप लोक असतात, मित्र असतात, त्याचे पॅरेंट्स असतात, त्यांच्या खूप अपेक्षा असतात आणि ह्या अपेक्षांच्या ओझ्याखाली कुठेतरी त्याचे नॅचरल इन्स्टिंक्ट जे फायटिंग स्पिरिट असतं त्याचा हुरूप हा दाबला जातो. तर माझा इथं तुमच्या माध्यमातून एक विचित्र सल्ला विद्यार्थ्यांसाठी असा आहे की जे तुम्हाला करायचे तुमच्या पॅरेंट्स व्यतिरिक्त सहसा कोणाशी डिस्कस करू नका, म्हणजे लोकांच्या अपेक्षा पण वाढणार नाही. जे तुम्हाला करायचे ते सायलेंटली करा, पण तुमच्या यशाचा आवाज मोठा व्हायला पाहिजे. मेहनत मात्र सायलेंटली करायची आणि आवाज मात्र मोठा व्हायला पाहिजे यशाचा. नक्कीच. तर मानसिक संतुलन बनवण्यासाठी अजून एक मी गोष्ट सांगतो की रेग्युलर एक्सरसाइज केल्यानंतर तुमचे जे शरीरातले हार्मोन्स असतात, फील गुड हार्मोन्स आपण त्याला डोपामाइन म्हणतो, ते स्टिम्युलेट होतं आणि त्यामुळे अभ्यासात तो इंटरेस्ट येतो, हुरूप येतो. त्यामुळे रेग्युलर थोडीफार एक्सरसाइज केली तरी चालेल. त्यानंतर चांगल्या ऑटोबायोग्राफीज वाचायच्या, सक्सेसफुल कॅन्डिडेटचे इंटरव्ह्यू वाचायचे, त्यांनी कसं स्ट्रगल केलं, त्यांनी कशी फाईट केली, ह्यामुळे आपला जो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे तो पण वाढतो आणि आपल्याला पण कळतं की मला पण थोडेफार जर कष्ट पडले तर मात्र यांना जसे कष्ट हे जसे कष्ट करून वर गेले तसे मला पण ही पोस्ट मिळू शकते. त्याच्यामुळे सक्सेसफुल कॅन्डिडेटचा इंटरव्ह्यू नेहमी आपण बघत राहणं किंवा त्यांच्याबद्दलचं थोडंसं असेल काय जे त्यांच्याबद्दलची माहिती ते वाचत राहणं आपल्यासाठी फार फायदेमंद. नक्कीच सर. तुम्ही जो काही सल्ला आमच्या विद्यार्थ्यांना दिलेला आहे तो नक्कीच त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. दरम्यान तुम्ही कार्यक्रमात आलात आणि आमच्या प्रेक्षकांना एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.